आवाज येतो का सर्वांना? अच्छा, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. खरंच आज वरुण राजाचं बाहेर आगमन झालेलं आहे आणि हा कुटुंब सभागृह बघताना खरंच मन भारावून जातंय. मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे महाराष्ट्राचा. हा महाराष्ट्र साधू संतांचा, शूरवीरांचा, साहित्यकांचा, कलावंतांचा कणखर असा माझा महाराष्ट्र आहे. लोकसंस्कृतीचा आरसा असणारी लोककला साऱ्या कोकण भाषांचा जीव प्राण आहे. पण आज या पाश्चात्य संगीताच्या युगात ही बात धरून आहे याचे कारण म्हणजे आपण रसिक मायबाप. सुप्रसिद्ध जगदीश खेमुरकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली आणि जोवर तुमची कृपा तोवरी वान आम्हाला नसली. बुद्धीची देवता श्री गणराय आणि कलेची देवता माता सरस्वती, रक्त वाहणारी माझी रंगदेवता ग्रामदेवता नगेश्वराला शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी उपस्थित मायबाप, रसिक वर्ग आणि कलावंत, लेखक, गीतकार, ज्येष्ठ शाहीर वर्ग, युवा शाहीर वर्ग या सर्वांना मानवंदना करून आम्ही मूळ गादी बाबूरंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासुदेव वाणी त्यांचे भाऊ कृष्ण, त्यांचे शिष्य शाहीर बाळकृष्ण राऊत सह सकळा उत्सुक यांचे शिष्य शाहीर सुरेश राऊत, विजय करार, विलास पाजवे आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रामधील काही मान्यवर मंडळी आलेले आहे. ते आमचे सर्वांचे आवडते खासदार माननीय विनायकजी राऊत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच लांजा संपर्क प्रमुख माननीय जगदीश गुरुजी साहेब यांनाही शाहिरी मानवंदना करतो. या ठिकाणी शाहीर कलावंतांमध्ये शाहीर संदीपजी सावंत, शाहीर सुरेशजी ऐनाळकर, आमचे कविवर्य अविनाशजी कडू, आमचा उगवतारा शाहीर किरण चांदिवडे असे नामवंत शाहीर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित लावले आहेत. या सर्वांना मानवंदना करून या ठिकाणी मुस्कुंदी परिसर विकास संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी आम्हा दोन्ही कलावंतांना आपली कोकणची लोककला सादर करण्यासाठी विनंती दिली आहे. ते आयोजक युवक मंडळ शिरवली यांचे मनापासून आभार मानतो. सर्व मान्यवरांना, रसिक चाहत्यांना, बंधू आणि भगिनींना मानाचा मुद्रा झालेला आहे. आता मुद्रा बुवांना करायचं की नाही करायचा? बुवा असा काही नियम नाही की शाहिराने मुद्रा करावा, पण पद्धत आहे आपल्या कोकणात की प्रतिस्पर्धी शाहिराला मानवंदना करायची असते. बुवा आधीच गारटले, बुवाने मुद्रा केलेला नाही. बुवाने कार्यक्रम छान केला, उत्कृष्ट केला, त्याबद्दल काही वाद नाही. बुवा रंगमंचावरती आले. बुवा त्या रंगभूमीला वंदन करायला हे विसरले. बुवा ज्याच्यामुळे हा कलावंत घडतो त्या रंगभूमीला आज तुम्ही विसरलात. त्या रंगभूमीला तुम्ही बुवा प्रणाम केला नाही, ही तुमची पहिली चुकी. बुवा त्या रंगभूमीचा जन्म कितवा हा तरी माहिती करून घ्यावी, तेव्हा तरी नतमस्तक व्हाल. बुवा तुमची मुलं उत्कृष्ट नाचली.
तुमचे सहगायक खूप छान उत्कृष्ट स्वरामध्ये गात होते. लाजवाब शाहिरी मानाचा मुद्रा रमाकांत बुवा आणि त्यांचे सहकारी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तत्पूर्वी काही संजय सोमनाथ भारती ढोलकीपट्टू यांच्या स्मरणार्थ सौ शारदा सोमनाथ भारती हीचकडून 251 रुपयाचं बक्षीस आलंय. तरी नाचपट आम्ही त्यांचे आभार आहोत. तसेच जाकारी नृत्य कला पद्धत करता कुळेगाव शिरवली यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जयाच्या कृपेने ब्रह्म राहे तया सद्गुरु ऐक्य भावेची पहावे. मने चिंतिता अंतरी मूर्ती राहे अन्यतात्मत भावे स्वय दिसता है. नाथ कृपे स्मरू गुरु वासुवाने राजा भाऊ सदा तुगा. महाराष्ट्राची थोरवी गातो ज्याचा मला अभिमान आहे. सुबलाम सुफलाम समृद्धीने भारत देशाची शान आहे. महाराष्ट्र भूमी साधू संतांची कलावंतांची खाण आहे. जाणता राजा शिवछत्रपतीची मला अज्ञानया पामरा सदमार्ग तुडाव. अज्ञानया पामरा सदमार्ग तुडाव. गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव. गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव.
धन्यवाद मंडळी. स्तवन झालेलं आहे. गणाला सुरुवात करूया. खरंच बुवा हे अभिमानाने सांगू शकेन, तुमच्या सहगायकाने जे स्तवन बुवाने कार्यक्रम केला, पण बुवा पहिल्या कार्यक्रमापासूनच गडबडले. खरंच तुमचा दोष. सहगायक आहे तो शिष्य घडतोय, बुवा त्याला घडवा, कारण तो उगवता तारा या कलावंतांचा. बुवा मी माझा गण सादर करतोय. नक्कीच तुम्ही आलायत, तुमचा पैसा उचलून करणार. बुवांना शास्त्राने असा जोडणार, बुवा विचार दोन दिवस उठणार नाही, बुवा विचार करतील. जरा माझा गण होऊ दे, मग बुवाला सुरुवात करूया. विश्व हे उभारिले, शिव ब्रह्मा साकारिले, मनोभाव गणास मारिले. ही वंदना तुला शिवनंदना, तोडू नये ही वंदना. ही वंदना तुला शिवनंदना, तोडू नये वंदना. कृष्ण कवणी तू शाळानंद जीवनी सुरेश
हवा चंदना तोडू नये साऱ्यांना उत्सुकता असेल की आता सुरेश बुवांची गवळण काय असेल. बुवा बरेच काही गवळणीमध्ये बोलले. बुवा चिमटा काढणार आहे, कारण चिमटा काढला नाही तरी रसिकांना मजा येणार काय, आणि रसिकांना मजा हवी आहे की नको. हा नक्कीच मजा देणार. हा बुवा रंगमंचावरती आले, बुवावर फटके आली नाही ती सारखी टोपी बुवांची खाली पडत होती. बुवा टोपीला बांधून तरी यायचं होतं, पण ती खाली पडली नसती हो. आणि बुवांना कोणीतरी पब्लिक मधून सांगितलं तर बुवा त्या पब्लिकवरती भडकले. बुवा हे रसिक जण आहेत म्हणून आपण कलावंत या रंगभूमीवरती कार्यक्रम करतो याची जाण ठेवा. तुम्हाला सांगणं हे माझ्या सारख्याचं हे नाही आहे तर तुम्ही कलेचे जाणकार शाहीर आहात. त्या रसिकांवरती दादागिरी करणं भडकणं हे आपल्या शाहिराचं काम नाही आहे. बुवा याचं भान ठेवा. बुवाने गवळण गायली. बुवा म्हणाले एकदम जुनी चाल आहे. आमच्या वासुबांची त्याच्याची एक छंद आहे, ही कशानं धुंदी आली. बुवा गवळणीमध्ये म्हणाले ही गवळण भारी पडली ह्या कृष्णाला घ्या कानाला, मागून फिरतो हडतो असं काही कानाला अक्कल घडवतो. मंडळी मला सांगा आता अक्कल घडवायला तो श्रीकृष्ण, मी श्रीकृष्ण नाही, तो श्रीकृष्ण, तो सारा ब्रह्मांडाचा अधिपती होता आणि ही त्याला राधा म्हणते मी अक्कल घडवणार. उदाहरणार्थ म्हटलं तर आपण समाजामध्ये मुलगी पाहायला जातो, ती मुलगी आपल्या मुलापेक्षा वयाने लहान बघतो ना, बरोबर की ना मंडळी. बघा तुमचा जेव्हा प्रतिसाद असेल तेव्हा या कार्यक्रमाला खरी मजा असते. हा बुवा जरी राधा ही कृष्णापेक्षा वयाने मोठी होती परंतु करता करीता परमेश्वर होता. बुवा तुझ्या राधेची अक्कल कशी काढतो होता बघ. बुवांच्या गवळीची थोडक्यात एक काट देतो. राधाबाई आज कारडली पाहून कृष्णाला या कानाला, हिची जिरवतो मागून फिरवतो
जन्माची अदल घडली राधाबाई आज का रडली. आता या गोळीला मी रडवणार आहे बघा. नजर तवई झुकाती है तो राधाई बड़ी रंगीन लगती है. नजर जब ये उठाती है बड़ी रंगीन लगती है. गजब का रूप है इसका और इस बरन में ये जवानी है. ये चाहे न कुछ भी हो लेकिन ये राधा बड़ी नमकीन लगती है. बुवा चाल आहे. बुवाचं त्याच्यावरती पद आहे, त्याच्यावरती माझे गवळण आहे, लक्षात हवं. गवळणीचा विषय आहे. ही गवळण राधा त्या कान्हावरती दहीदूध पण देते आणि आळही घेते. म्हणून तो कान्हा त्या राधेची कशी खोड मोडतो, त्या राधेची वेणीची आणि त्या नवऱ्याच्या तिच्या दाढीची गाठ मारतो. कशी अद्दल घडवतो हे माझ्या गीतातून ऐका. हा मंडळी बघितलं की नाही, इथे मी एकटा कान्हा आहे पण आज माझ्या जोडीला दोन गवळणी आहेत. एक मावसाबाई आहे, तिथे राधा आहे. मला दोघेही पसंत आहेत कारण मी परमेश्वर तो राधा कृष्ण परमेश्वर आहे. म्हणून काय म्हणायचं बघा. ला 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 ही होती जो मात हिची कारणी वरात थोड्या सांगत सुटली जनात. थेट घुसून हिच्या हो घरात हिची मारली मी एका क्षणात. थेट घुसून हिच्या हो घरात हिची मारली मी एका क्षणात. थेट घुसून हिच्या हो घरात हिची मारली हो एका क्षणात. सुरेश कवी
कैलासवासी सखाराम खंडारे यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी कमल आणि विमल यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. रसिको स्तवन गण आणि गवळण झालेलं आहे. आता पदाला सुरुवात होत आहे. पदामध्ये विषय असतो प्रश्नोत्तराचा. तत्पूर्वी बुवाकडे वळणारच आहे. बुवांना थोडी मिरची लागेलच हो. बुवा माझा हा काय प्रश्न नाही आहे, पण नवरात्र उत्सव चालू आहे त्या निमित्तानं मी तुम्हाला असं विचारत आहे. बुवा नवरात्र उत्सव चालू आहे आणि योगायोगाने वार रविवार आहे. बुवा नवरात्र उत्सव चालू आहे आणि योगायोगाने वार रविवार आहे. या रविवार वाराचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्ही रंगमंच रंगभूमीवर उभे राहून सांगायचं आहे. आज बुवा खरंच तुमचं मला ज्ञान पाहायचं आहे. तुमचे वस्ताद सुरेश आणाळकर आणि तुमचं घराणं खूप ज्ञानवंत आहे. आज नवरात्र उत्सव आहे म्हणून त्या निमित्ताने मी तुम्हाला विचारतोय. धन्यवाद. बुवांचा प्रश्न होत होता अटाकाकारीनं पुण्यात. मला काय म्हणाले, तुझ्या तुऱ्याला करतो शक्तीचा मी गाणार, तुझ्या तुऱ्याला घेऊन मी जाणार. तर मला काय म्हणायचंय बघा. तुझा न माझा सामना इतर या रणात आज रंगणार. सच्चा गुरुचा आहे मी चेलार, बाळरावताचा आहे मी चेलार. तुझी शिरवून इथं मी जाणार. विषय बुवा तुम्ही एवढे गांगारलात काय मला कळत नाही. प्रश्नावर शाहिराला प्रश्न देतो. या पासावरती बुवांची सही नाही आहे. मला काय समजायचं की कोण शाहीर. 2-2 शाहीर तर होते खरे. कलावंत घडतोय त्याला घडवणं कामच आहे शाहिरांचं. पण बुवा या तुम्ही जो मला प्रश्न दिलात का प्रश्न पदावर त्याच्यावरती शाहिराची सही असते बुवा. ते सही करायला पण तुम्ही विसरलात. एवढे बुवा तुम्ही गांगरला दाटा असेल. विषय होता सूर्याने 5 बोरं कुणाला कोणत्या ठिकाणी कोणत्या रूपात दिली. 5 बोरं देण्याचं कारण काय. ज्याला बोरं दिली त्याच्या मातापित्याचे नाव काय. बुवा आज प्रथमच तुमचा माझा सामना आहे. बुवा तुमचे वस्ताद आयनाळकर साहेब यांना चांगलंच माहीत आहे की बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांची मंडळी कधी खोटं उत्तर देत नाहीत. ते त्यांनाही चांगलं माहीत आहे. आम्ही त्यांचे आयनाळकरचे रिस्पेक्ट करतो. बुवा आज या तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही आहे म्हणून मला काही खोटं बोलायचं नाहीये. खोटं बोलून त्या रसिकांची काय मला हुजूक करायची नाही आहे. त्यानंतर माझा प्रश्न बुवांना मी लेखी स्वरूपात दिलेलाच आहे. तरी माझ्या रसिकजनांना हा प्रश्न कळावा यासाठी माझा प्रश्न आहे असा आहे. एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्य तुच्छ केले. अशा राजाचं नाव काय. राहण्याचे ठिकाण काय. या सर्वांना राजाने कशा तऱ्हेने मात केली. या राजाला अनुग्रहोपदेश कोणी व कोणता केला. बुवांना मी टीप दिली आहे. ग्रंथाचं पान नंबर 793 आणि 794 वरील बुवा उत्तर पाठवा. आम्ही ते मान्य करू. उगाच खोटं उत्तर देऊन रसिकांची भूल करू नका याची बुवा नोंद घ्या. माझ्या प्रश्नपदाला सुरुवात करतोय. हॅलो. श्री राजेश वापिलकर पुढेवाडी भांगर यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नाच म्हणजे आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. खरंच
माझे राजेश दादा राहिले. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम करतात ते आमचे राजेश दादा. खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश दादांसाठी. आणि एवढ्या या बाहेर पाऊस लागत असताना हा सारा समाज माझे रसिक बांधव आले. खरंच एकदा रसिका तुझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्या रसिकांसाठी. होणार आहे याची तुला भीती आहे आणि म्हणतो मी आज होऊन जाऊ दे रमाकांत बुवा तुझ्यात किती जोरा. तेरी शक्ल बता रही है तेरा दिल डरा हुआ है. तेरी आंखें बता रही है तेरा ज़मीर मरा हुआ है. और बता रही है मुझको अपनी बेहद की हरकत. तेरे सर में दिमाग की जगह माँ कसम रमाकांत बुआ गोबर भरा हुआ. म्हणून का म्हणायचं बघा विषय. आता इथे गाताना पण बुवा दोघे होते की नाही सर्वांनी बघितला. तर हा माझा पण 2 माणसांचा विषय आहे. बुवा विषय असा आहे लवकुश या दोघांनी प्रभू रामचंद्राचा अश्वमेधाचा घोडा पकडला होता. त्यांनी साऱ्यांना हरवून रामाला देखील युद्धाचं आव्हान केलं. कारण ते प्रभू रामचंद्राचे पुत्र होते हे त्या मुलांना माहित नव्हते की प्रभू रामचंद्र आमचा पिता आहे. जेव्हा सीता माता सांगते बाळांनो के प्रभू राम हे तुमचे पिता आहेत म्हणून त्यांच्याशी तुम्ही युद्ध करू नका. तर राम माझा काय म्हणतो ते ऐका. माझ्या विमान वाय सोन्यानं भरली ओठी. हे दोघे भाऊ लागले गाऊ. आता दोघे तुम्हाला म्हणत नाही मी लक्षात सगळं. हे दोघे भाऊ लागले गाऊ म्हणती करा मला माप. म्हणती आमच्या समोर ना कुणाची थाप. 4 चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. भर
सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार लोकात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार लोकात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौकात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे तुकाराम जाणो राजापकर शांताराम जाणो राजापकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत तुकाराम राजापकर रामचंद्र तुकाराम राजापकर सुनील राजापकर श्रीधर तुकाराम राजापकर संतोष राजापकर यांच्याकडून 500 रुपयाचा पार्श्वभूमी नाच म्हणून आम्ही त्यांचे आभार आहोत ऋणी आहोत धन्यवाद. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विघ्नहर्ता क्रिकेट क्लब वरचेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नाच म्हणून आम्ही त्यांचे आभार आहोत धन्यवाद धन्यवाद. फोर पिलर्स होम बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे नाच म्हणून आम्ही त्यांचे आभार आहोत ऋणी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
केशव पांडुरंग सूत शिरवली संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पार्श्वकर आहे. चंद्रकांत धाडवे संगमेश्वर संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पार्श्वकर आहे. तसेच विलास जोळे स्वप्नील गीते किरण सामंतक समर्थक यांकडून 500 रुपयाचं बक्षीस आले. तरी जाकादेवी नाच मंडळ अस्सल वडदसो गीतेवाडी आम्ही त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझी प्रथम खरेदी संपलेली आहे. तरी शक्तिवले शाहीर यांना दुसऱ्या बारीच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.